मॉर्निंग फ्रेंड्स. आणि तिथे भीमा चालला आहे आपला त्याच्या फार्मवर परत. लकीली जी कामदार आहे त्याला कोळसून बोलला की तुम्ही या आणि इथे सोडा त्याला परत, आम्ही बघूया. तर आता भीमा चला. भीमा बाय बाय. तर हा माझा भीमा गेला. मला वाईट वाटते पण काय करू शकते. जास्त काय करू नाही शकत. आणि तो तिथे चाललाय. भीमा गेला. आणि हे बघा धूल माझ्या गाडीवरती एवढी आहे कारण भरपूर माती टाकले रस्त्यावर. आणि ही माझी पिल्लं इथे बसल्यात, खेळतात. छोटू त्यांचं जेवण बनवते. आणि हा माझा लड्डू. आणि ही माझी छोटूशी पिल्लू. हा नाही तिला आवडत नाही तिला हात लावलं तर. आणि हा माझा डॉन इथे बसलाय. न सर्वात शांत पोर आहे माझं. सर्वात शान मम्माचा क्षण आहे. हा आहे माझा नीना आयली झोप आली त्याला. शान पोर आहे. अजिबात त्रास नाही याचा. मस्ती नाही काय नाही. झोप आली आम्हाला आता. झोप. माझ्या पिल्लू नीना आयली. सोनूला माझी नीना आयली. तर असा आहे आजचा दिवस. ही पिल्ले चालू आहे त्यांचं मस्ती. आणि ते आहे सरकी आता घातले त्यांनी. आणि ह्यांचं जेवण तयार होत आहे. रुद्र सर्वी आरामात शांत आहे. भुरू तिथे. आज आमचा संडे असा. थोडी खुश आहे की भीमा त्याच्या जागी चाललाय आणि त्याला ते फ्री मूवमेंट असणार. त्याला त्याची गाईंच्या सोबत, त्याच्या फ्रेंडच्या सोबत, त्याच्या मुलाच्या सोबत तो असणार. ते खुशी आहे मला की इथे तिथे नाही गेला तो त्याच्याच तिथे गेला. आणि त्यांच्या वर्कर्सला रिक्वेस्ट केलं मी काल आणि ते बोलले नाही तुम्ही पाठवा, आम्ही बघूया असं. आणि तो आहे माझा महादेव तिथे. तर मला तुम्हाला महादेवच्या बद्दल सांगायचं आहे. महादेव माझ्याशी एकदम क्लोज आहे कारण ती स्वतः माझ्या घरी आलेली आणि तिला बरं नव्हतं. ह्या गाईला मी घरी चारा द्यायची पण ती केव्हाच माझ्या जवळ आली नाही. असं खाली एक दिवस असा आला की माहीत नाही, मी पेंडा घेते गेली घरी आणि ही तिथे आली, खात होती. मी तिला हात लावला आणि मला अजून आठवते त्या दिवसच्या मी अगोदर संध्याकाळी मी तिला काकडी दिलेली गेटच्या बाहेर आणि ती तिथे खात होती. आणि सर्व गायी धावत गेलेल्या जंगलात. खाली हीच एक गाय होती जी थांबली माझ्यासाठी आणि मी तिला हात लावला तर तिने तिचं तोंड पुढे केलं. आणि ती घरी त्या टाईमला आली पावसाच्या दिवशी आणि माहीत नाही ती खूप आजारी झालेली. आणि तिने महादेवला माझ्या सामने असं ढकललं. मला वाटलं खाली गाय आले, मला नव्हतं माहिती तिच्यासोबत तिचं वासरू पण आहे. आणि तिने ढकललं माझ्या सामने आणि माझ्या ताई सर्व बघू लागले की ही काय सांगते. तर ती सांगत होती माझं पिल्लू आहे आणि तिला आजार पण झालेला. तर तिचं पूर्ण बॅक पूर्ण खाऊन गेलेलं, पूर्ण ब्लड होतं तिला. आणि हा जस्ट जन्मलेला त्या दिवशी. तर ती दाखवत होती की महादेव आहे आणि
मग मी डिसाईड केला, मी तिला जाऊन दिलं गेट ओपन करून. त्यासाठी रात्री मी गेट बंद केलेला. आमच्या तिथे केव्हा वाघ येतात केव्हा आला तर असं लेपर्ड्स आहेत तेव्हा. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा गेट ओपन केला ती गेली नाही, ती तिथेच होती महादेवसोबत, आमच्यासोबत. आणि मग नेक्स्ट डे मी पाहिलं तर तिची अवस्था खराब होती. मग मी डॉक्टरला बोलवलं तर डॉक्टर बोलला मी आज येऊ नाही शकत, मी उद्या येईल. तर पूर्ण दिवस असाच ती घरातच होती आणि ती तशीच होती. तिला खायला पेंडा घातलेला मी आणि तिची फेवरेट आहे चपाती, तर बिना ऑइलची चपाती तिला दिलेली ताईनी बनवून. तर असा गायत्रीचा प्रवास होता माझ्या घरात. आणि जेव्हा तिला इथे आणायचं होतं तर ती खूप हे झालेली, कारण महादेव पळालेला बाहेर आणि तिला वाटलं करून एवढी माणसं त्याला पकडायला आलेले आहेत, पण ते डॉक्टर्स आलेले तिला ट्रीट करायला दुसऱ्या दिवशी. पण तिला वाचवू शकलो आम्ही. इट वॉज इम्पॉसिबल मला तिला वाचवायला, कारण खूप डीप होल होता. आणि डॉक्टर बोललेलं समज आपण चांगलं केअर घेतलं तेव्हाच ती चांगली राहील. आणि माझ्या घरी अशी लक्ष्मी सखी आलेली आहे आणि खूप अंडरस्टँडिंग आहे. तर तिला ट्रीटमेंट दिलं आणि महादेवला मी घेतलं. आता बघते माझ्याकडे महादेव आणि ती खूप हे आहेत जवळ, आई आहे आफ्टर ऑल. तर असा आहे माझा महादेव. त्याच्यासाठी मला जास्त वाटतं, कारण मी त्याला बघितलं आहे आणि हिला पण आणि सर्वांना. इनफॅक्ट ही जवळची आहेत. वेन इट कम्स टू भीमा जस्ट आलेला आणि मी त्याच्यासोबत टाईम स्पेंड केलेला, पण मी बघत होती तो खुश नाही आहे. तेव्हा मला ते बघवत नव्हतं. कोण आपल्या तिथे खुश नाही आहे ते चांगलं नाही आहे. त्याला खायला पियाला सर्व भेटलं, त्याला डॉक्टरचं पण ट्रीटमेंट भेटला, पण ती खुशी मला दिसत नव्हती. जसे यांच्या डोळ्यात आहे, जसं यांना आजार झाला या काय झालं मला लगेच समजून येतं की माझी पिल्ली आजारी आहे. त्याला कोण खुश नाही आहे. नवीन येतात तेव्हा त्याला कोण खुश नसतात, पण मग त्याला कोणाला ते ॲडजस्ट व्हायला लागतं. पण भीमाचं मला एकदम भीमा खूप ह्यूज होता आणि मला ॲक्च्युली तसं बुल्स आवडतात. ते माझं ड्रीम होतं करून मला तसा बुल हवा आणि मला भेटला. पण भीमाचं भीमाचं डेस्टिनी कुठेतरी दुसऱ्या तिथे होतं, त्याच्या स्वतःच्या फार्मवर होतं. आता ही मला मारायची, पण आता ती मला लाड करून देते, कारण मी तिला त्या दिवशी भरवलेलं हाताने. तर अशी आहेत माझी गाई. आणि ह्यांना काय झालं तर मला बरं नाही वाटत, कारण ॲज अ आईच मी त्यांना बघते. एक दिवस नाही की मी नसते फार्मवर. आय एम वर्किंग 7 days. पूर्ण 7 दिवस मी माझ्या स्वतःच्या सेल्फला मला टाईम नाही भेटत केव्हा. पण मला इथे मला यायलाच लागतं. तर असं आहे ते अटॅचमेंट त्यांच्यासोबत. हा माझा चॅम्पियन स्पेशल आहे, कारण जेव्हा तो लहान होता तेव्हा तो आलेला फार्मवर आणि त्याचा अंघोळ त्याचं सर्व काय मी बघितलं आहे. डॉक्टर्स यायचे, त्याला जॉन्डिस झालेलं, त्याला खूप आजार होता त्याला जेव्हा तो आलेला तेव्हा. पण त्याला सलाईन लावण्यापासून ते त्याला सर्व करायपासून मी तिथे असायची, त्याचं अंघोळ करायची. तर आणि असं नाही की त्यांनी मारलं नाही मला. जेव्हा त्या दुसऱ्या फार्मवर गेलेला बाहेर तेव्हा त्यांनी चुकून मी आत गेलेली आणि मला माहीत नव्हतं की हा मला मारणार आहे. त्याला राग होता, त्यांनी दबादब माझ्या पोटावर मारले त्याच्या तोंडातून. मीच तोंडाने आणि ते कंट्रोल करायला मलाच आलं, कारण माझी वर्कर्स तिथे उभे होते खाली बघत आणि त्याला कंट्रोल केलेलं आहे मी. तर वाचलेली मी तेव्हा, कारण नंदिनी आणि त्या दुसऱ्या गाई मधीत आलेल्या तेव्हा. तर मी बोललो तुम्हाला की नंदिनी आणि माझा एकदम स्पेशल बॉन्ड आहे. ती एक आई सखीच आहे माझ्यासाठी. आणि मी काय पण मला सॅड वाटलं, मी किंवा रागवली या किंवा मला काही स्ट्रेस असला किंवा काय वाटलं की कसं मी करू, तर मी हिच्यासोबत बोलते आणि हिच्यासोबत टाईम स्पेंड करते. ही आहे माझी नंदिनी स्पेशल. आणि मला वाटतं जनावरांना आपण खोटं बोललं तर ते त्यांना लगेच कळतं आणि आपण सॅड असलं तर ते लगेच कळतं. तर आज मी सॅड आहे कारण भीमा गेला आणि तिला माहिती आहे की मी सॅड आहे.
तर असं आहे आजचा संडे. आज कोण नाही फार्मवर. प्रकाश लेट येणार, तो सकाळचा लवकर येते, तेव्हा तो दुपारी जरा उशिरा येतं आणि मग पूर्ण संध्याकाळ तो इथेच असते. तर असं आहे. आणि आज संडे आहे तर वर्कर्स नाही आहेत, विष्णू मामा नाही आहे. हरिप्रसाद गेला भीमासोबत आणि रघुभाऊसोबत, आणि तिथे छोटू सर्व जेवण करत आहे त्यांचं. आणि पार्टी माझी चालू आहे, खाणं पिणं त्यांचं. मम्मा ही आहे माझी नंदिनी. ही आणि मी एकच आहेत, मी बोलू शकते. मला केव्हा केव्हा माझे घरात बोलतात, हो तू आता फार्मवरतीच राहा, तुला टाईम नाही भेटत. तर ते एक आहे की मला मीन्स मला टाईम भेटत नाही, कारण मी नसली तर मला ते मिसिंग वाटतं ह्यांचं. आणि प्लस काऊस पण बघायचे असतात, कारण किंवा कुठली गाय इथून निघायला तिला सेल करायला लागतं, कमी दूधवाली. तर ते मी त्यांना वाचवायला बघतो, कारण माझ्यासाठी ते खूप क्लोज आहेत. आता कसे पण आहेत ते माझे आहेत. तर असं आहे. तर मला बाहेर असं फिरायला भेटत नाही. आणि मी मेजॉरिटी टाईम्स इथेच असते माझ्या फार्मवर. आणि मला आवडतं, कारण जरा माइंड फ्री असते. थोडं काम असलं तर त्याच्यात कॉट अप होतो मी. आणि हे सध्या आता हे करायला घेतलेलं आहे वासरांसाठी. मी तुम्हाला सांगितलेलं वाटतं एका व्हिडिओमध्ये. तर इथे लहान आणि थोडी मोठी वासरं राहणार, आणि हा स्पेस जो आहे तो फ्री राहणार, ओपन राहणार. त्यांना फिरायला खेळायला आहे जागा आता फ्रीमध्ये थोडी. तर असं मॅनेजमेंट केलेलं आहे. इनफॅक्ट मला हे भरपूर टाईम झाला आहे. मला हे बनवायचं होतं, त्यांना मोकळं सोडायचं होतं, पण असं लहान मुलांना केलं आहे. तर हा पॅसेज आहे पूर्ण, आणि या साईडला एक गेट आणि त्या साईडला एक गेट. तर एकदम न्यू बॉर्न आहेत ते, त्याला कोण असे इथे राहतील आणि एक साईडला जरा मोठे राहतील. आणि हे आपलं गोबर गॅसचं आहे प्लॅन. तर अजून केलं नाही, पण हळूहळू करणार लवकरच. आणि ती आहे माझी बुरू. ही खूप मारायची आणि मस्ती करायची. तर बुरू तर ही आहे माझी बुरू. आणि तिचं असं चालू होतं तिचं. समजले. छान माझं पोर. ही तिघी माझ्यासाठी स्पेशल आहेत, कारण जेव्हा बफेलो फार्म क्लोज डाऊन केलं, पूर्ण शटडाऊन केलं, तर या तिघांना मला ठेवायचं होतं. तर हे ठेवलेले आहे. त्यांची वासरं आहेत तिथे, मी तुम्हाला दाखवलेली. ती नवीन गाय बसलेली आहे, आणि ती दुसरी गाय आपली ती जुनी गाय आहे. तर ही, आणि अजून एक तिच्या बाजूला आहे ती नवीन गाय आहे. तिला अजून मी पाहिलं नाही त्या नवीन गायीला कशी आहे. मीन्स ती मीनीच सिलेक्ट केलेली. यांना डिस्टर्ब नाही करायचं आहे, हे पण बघू जायला भेटेल तर. हो. तर ही ॲक्च्युली माझ्या जर्सी शिबू उठला. ही माझ्या जर्सी सखीच दिसत आहे. ती काली बसलेली आहे, ती काली इथे आहे. आणि हा माझे शिबू आहे, माझा शाणा मुलगा. तर हा व्हिडिओ मला लॉंग नाही करायचा आहे. इथेच मी आता एंड करते हा व्हिडिओ, आणि मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय शिबू. बाय बोल. बाय पिल्ला.